तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा। आता पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांना बघा 24 कोटी आता निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आलेला आहे। बघा केंद्र सरकारच्या या राज्यातून माध्यमातून बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट आता पैसे बँक खात्यातनी आता जमा करण्याचा असा मोठा निर्णय आलेला आहे। बघा देवेंद्र फडणवीस आणि बघा दत्तात्रय बर्गे साहेब यांनीही आता निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा एका बैठकीनुसार असा एक निर्णय टाकण्यात आला आहे। बघा आता या माहितीपत्रानुसार आपण आता माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो। बघा या माहितीपत्रातनी आता शेतकऱ्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। कोणत्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार, बघा कोणत्या जिल्ह्यातनी पैसे मिळणार चालू आहे, कोणते जिल्हे पेंडिंगवर राहतात, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावे शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, बघा आता महत्त्वाच्या बघा विदर्भ आणि मराठवाड्यात भागातनी आता हे संपूर्ण माहिती दिली आहे। महत्त्वाचे जिल्हेही सांगितले आहेत। बघा सर्वप्रथम यवतमाळ जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, त्यानंतर बघा नांदेड जिल्हा आहे आणि परभणी जिल्हा आहे आणि बीड जिल्हा आहे। बघा या काही शेतकऱ्यांच्या खात्यात बघा पैसे जमा होत आहे। बघा उत्तरणे जिल्ह्यात आता 2 ते बघा 5 दिवसात आता हे पैसे मिळण्याचा निर्णय आलेला आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानुसार बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा शेतकऱ्यांना बघा असा निर्णय कशामुळे झाला, बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी बघा नुकसान झालेल्या घेऊन केंद्र सरकारने प्लस राज्य सरकारने पीक विमा कंपन्याची याची मोठी बैठक झाली। त्यानुसार बघा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बघा कृषी मंत्री दत्तात्रय बर्गे साहेब यांनी हा असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, बघा पैसे जमा सुरू झाले आहे। बघा 14 कोटीचे वाटप आता सुरू झालेले आहे। बघा ते पैसे जमाही झाले आहेत। तर बघा यवतमाळ जिल्हा सर्वप्रथम, बघा यवतमाळ जिल्ह्यात बघा अंदाजे बघा 220 कोटी इतके रुपये आता जमा झाले आहे। बघा स्थिती बघा त्याची सुरू झाली आहे, योजनाचे पैसे आता जमा होण्यास सुरू झालेली आहे। त्यानंतर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये 180 बघा तिथेही सुरू झालेली आहे तिथी। बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 170 कोटी आणि त्यानंतर बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 120 कोटी इतकी निधी जमा झाल्याची सुरुवात झाली आहे। बघा नांदेड जिल्ह्यामध्ये 150 कोटी इतकी निधी जमा झालेली आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यात बघा 110 कोटी निधी जमा झाली आहे। बीड जिल्ह्यात बघा 130 कोटी निधी जमा झाली आहे। बघा इथं स्थिती दाखवत आहे शेतकरी मित्रांनो। या स्थितीनुसार बघा स्थिती म्हणजे बघा शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले आहे म्हणजे टाकलेले आहेत। तर यानुसार ही स्थिती दाखवत आहे शेतकऱ्यांचे पैसे। आता बघा पेंडिंगवालीही आपण बघणार आहोत। त्याआधी बघा आता पैसे कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा झालेच आहे हे आपण आता बघणार आहोत। त्यानंतर बघा पुढचा विभागात जिल्हा म्हणजे बघा बीड जिल्हा झाल्यानंतर बघा लातूर जिल्ह्यामध्ये 100 कोटी इतकी निधी आता जमा करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये 90 कोटी इतकी निधी जमा झाली आहे। त्यानंतर बघा जळगाव जिल्ह्यामध्ये बघा 95 कोटी, धुळे जिल्ह्यामध्ये बघा 80 कोटी आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 70 कोटी आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा 85 कोटी आणि त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये 75 कोटी आणि वाशिम जिल्ह्यामध्ये 65 कोटी अशी निधी सुरू झालेली आहे आणि टाकलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 3 दिवसात पडणार आहे। बघा बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला आणि वाशिम बघा असे जिल्ह्यात। त्यानंतर बघा आता आपण बघूया बघा जिल्ह्यात आता पेंडिंग पडलेली शेतकऱ्यांचे पैसे म्हणजे की प्रक्रिया चालू आहे, ते पैसे अजून पडणार आहेत पण निर्णय अजून झालेला नाही, वेळ लागणार आहे। तर अंदाजे आता जिल्हे दिले आहे, अंदाजे आपण आता स्थितीही बघणार आहोत। बघा सर्वप्रथम जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये बघा 90 कोटी इतकी निधी आता जमा करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा याची प्रक्रिया चालू आहे म्हणजे बघा हे पेंडिंगवर आहे। पेंडिंगवर आता हे 2 ते 3 दिवसात हे आता पैसे आता पडणार आहेत। बघा त्यानंतर जालना जिल्हा, जालना जिल्ह्यात बघा 80 कोटी, त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये 70 कोटी, अमरावती जिल्ह्यामध्ये बघा 100 कोटी, त्यानंतर बघा वर्धा जिल्ह्यामध्ये 85 कोटी, भंडारी जिल्ह्यामध्ये बघा 75 कोटी आणि त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा 65 कोटी। बघा छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया बघा हे पेंडिंगवरची आता हे जिल्हे आता शेतकरी मित्रांनो। बघा याच्यानुसार बघा आता हे याचे निर्णय आले नाही, याची अजून अजून याची प्रक्रिया चालू झाली नाही। आता बघा हे 2 ते 3 दिवसात जेव्हा आपण बघले होते अंदाजे ज्यांचे शेतकऱ्यांचे पैसे पडले होते त्या जिल्ह्यात आता पैसे पडले आहे। बघा या जिल्ह्याची आता पेंडिंगची परीक्षा चालू होणार आहे। या शेतकऱ्याच्या पैशात आता हे खात्यात पैसे आता पडणार आहेत शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे मिळालेच नाहीत बघा लवकरच वाटप सुरू करण्यात आले आहे। बघा आता हे पेंडिंगवालचे आहेत बघा 30 कोटी
कोटी आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी अजूनही पैसे मिळाले नाही या जिल्ह्यानुसार. बघा पुणे जिल्ह्यातनी 133 कोटी पेंडिंगवर चालू आहे. म्हणजे अजूनही त्यांना एकही पीक विमाचा त्यांना हप्ता पडलाच नाही असे शेतकरी आहेत. बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 90 कोटी हिच्यातही पेंडिंगवर चालू आहे. बघा सांगली जिल्ह्यामध्ये 80 कोटी, सिंधुदुर्गमध्ये बघा 40 कोटी, त्यानंतर गिरीमध्ये बघा 50 कोटी असे पेंडिंगवर चालू आहेत शेतकरी मित्रांनो. बघा पुणे, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी बघा या जिल्ह्यातनी अजूनही पैसे अजून मिळाले नाही. यांना खूप उशीर लागणार आहे असा प्रमाणे बघा जो सर्वप्रथम आपण बघितला होता बघा जो सध्या चालू झाली आहे प्रक्रिया तिच्यामध्ये बघा शेतकऱ्यांचे पैसे पडणं चालू झाले आहे म्हणजे खात्यातनी जमा झाली आहे. आणि 2 नंबरचं म्हणजे बघा पेंडिंगवर म्हणजे 2 नंबरचं आता स्थिती म्हणजे ते आता सध्या त्यांना ते पैसे पडले की त्यानंतर त्यांना हे पेंडिंगवर पडणार आणि आता हे बघा हे यांचं काही सांगू शकणार नाही. कारण बघा याचा निर्णय खूप उशिरा लागत आहे. त्यानंतर बघा ठाणे जिल्ह्यात 65 बघा, पालघर जिल्ह्यामध्ये 55, रायगड जिल्ह्यामध्ये 65, मुंबई जिल्ह्यामध्ये 10 कोटी, मुंबई उपनगरमध्ये 15 कोटी, नाशिकमध्ये 120 कोटी असे पेंडिंगवर चालू आता बघा ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि मुंबई उपनगर आणि नाशिक बघा असे जिल्हे आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला माहीत आहे बघा एकूण बघा सुरू किती झाले बघा 1400 कोटी इतके सुरू झालेले आहे. आणि त्यानंतर बघा प्रक्रियामध्ये किती चालू आहे 70 कोटी प्रक्रिया चालू आहे. पेंडिंगवर बघा 300 कोटी चालू आहे. म्हणजे टोटल बघा 2400 कोटी इतके शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत. पण 2400 कोटीमध्ये बघा 1400 कोटी म्हणजे की बघा 1400 कोटीची प्रक्रिया चालू झाली आहे म्हणजे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि बघा 700 कोटी आता प्रक्रिया चालू झालेली आहे म्हणजे आता पडणार आहे. आणि पेंडिंगवर बघा 300 कोटी अशी पेंडिंग आहे. टोटल आता 24 कोटी इतका निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आलेला आहे. बघा कोणाला पीक विमा पैसे मिळाले आहेत ते कसे जमा झाले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यातनी कसे झाले हे आता आपण बघणार आहोत. बघा या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे ज्यांनी वेळेवर पीक विमा भरला आहे, ज्यांचे पीक विमाचे पाहणी बघा व्यवस्थित आहे, ई पीक पाहणी झाली आहे त्यांनाही पैसे मिळणार. ज्याचे पीक विमाचे नुकसान नोंदणी झालेली आहे त्यांनाही पैसे मिळणार. ज्यांचा पीक विमा खात्यातनी बघा आधार कार्ड लिंक डीबीटीद्वारे रेडी आहे त्यांनाही आता हे पैसे मिळणार आता बघा या कारणानुसार. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या कारणामुळे पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना बघा यानुसार आता बघणार आहोत. बघा सर्वप्रथम बघा पीक पाहणी केलेली नाही, चुकीची बघा माहिती भरलेली आहे, बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही, बघा पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना बघा याचा पीक विमातून वंचित राहणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो या कारणामुळे शेतकऱ्यांना 24 कोटी आता निधी जमा झाली नाही. कारण बघा आता आपण बघितले होते 1400 कोटी आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा झाले आहे. आज बघा पैसे आले नाही तर काय करायचं आहे बघा तुम्हाला हेही आपण आता सांगणार आहे. बघा पैसे आले नाही तर काय करायचं आहे बघा घाबरू नका. कारण बघा तुम्ही लगेच खाली करू शकता की आजही करू शकता. पीक विमा कंपनीकडे आजही प्रक्रिया करू शकता बघा शेतकरी मित्रांनो. आणि शेतकरी मित्रांनो बघा हा आहे नंबर. जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही नंबरवर तुम्ही जाऊन त्यांना बोलू शकता. तुमचे स्पष्टपणे माहिती सांगू शकता की आमचे अजूनही पैसे मिळाले नाही. बघा 1444 आणि 7 या नंबरवर तुम्ही जर संपर्क साधला तर बघा तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून मिळेल. तर बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितले होते बघा या कॉलवर तुम्ही हेल्पलाईनवर फोन करू शकता. बघा 1444 आणि 7 हिच्यावर तुम्ही फोन करू शकता. पीक विमाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधवला की तुम्हाला संपूर्ण माहिती देते. आणि इथं अर्जही प्रक्रिया तुम्ही करू शकता. अर्ज केले की तुम्हाला बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि अर्ज तुम्ही पुन्हा भरला की तुमच्या व्यवस्थितपणे तुमचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली. तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला समस्या असेल तर या हेल्पलाईनवर फोन करा आणि तुम्हाला समस्या निकळ होईल. कारण बघा आता शेतकरी मित्रांनो 1400 कोटी इतके शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा होत आहे. त्यानंतर बघा 24 कोट्याची निधी अजून जमा झालेली नाही पण 24 कोटी निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यात येत आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नाही केला असेल तर करून जा जेणेकरून तुम्हाला बघा अशी माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल. तर बघा ही सूचनानुसार आपण स्पष्टीकरण सत्य माहिती दिली. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.